दिंडोरी तालुक्यातील कसबी वणी येथे बुधवार दिनांक 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडलाय। नागरिकांना महसूल व विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून करण्यात आले। शिबिराचे अध्यक्षस्थान अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री नरहरी सीताराम झिरवाळ यांनी भूषविले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध महसूल विषयक तक्रारी, अर्जांची तपासणी, प्रलंबित प्रकरणांचा आढावा तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार दिंडोरी मुकेश कांबळे, पेठचे तहसीलदार शिवाजी गवळी, उपसरपंच विलास रावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे, भावलाल तांबडे, नोंदणी उपमहानिरीक्षक निलेश जाधव, मनोज शर्मा, प्रकाश वडचे, प्रकाश शिंदे, आरडी गवळी, रणजित देशमुख, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग गडकरी, संतोष रेहेरे, किरण तिवारी, कैलास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरादरम्यान महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे। तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे। उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत शासनाच्या सेवा गाव पातळीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। शासन आपल्या दारी, सेवा आपल्या हक्काची या संकल्पनेला बळकटी देणारे हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आणि स्वर्गीय अजितदादांचा जयंती दिवस या अशा औचित्य साधून सरकारनं जे पूर्ण राज्यभर राजस्व अभियान जे सुरू केलंय, पण दिंडोरीतला एकूण सगळ्या उपस्थितीचा, दिंडोरी आणि पेठचा जर एकूण समुदाय बघितला तर खरंच दादांप्रती असलेलं प्रेम, फडणवीस साहेबांप्रती असलेलं प्रेम, सरकारनं बावनकुळे साहेबांनी महसूलचे घेतलेले अनेक निर्णय, खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेत का जे सर्वसामान्य तळागाळातल्या स्वातंत्र्यानंतर पहिले काही निर्णय झाले का जसं सरकारी गायराणा असतील त्याची सर्वसामान्य लोकांना गरज आता वाढती लोकसंख्या पाहून ते देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे, किंवा इतरही निर्णय मग तुकडेबंदीचे असतील असे चांगले चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेत। त्यामुळे पूर्ण मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मी सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, सुनेत्राताईंचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि महसूल मंत्र्यांचं आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।